महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील 14 गावातील सुमारे 4000 मतदारांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत दोनदा मतदान केले। या गावकऱ्यांनी महाराष्ट्रात चंद्रपूर मतदारसंघासाठी 19 एप्रिलला झालेल्या पहिल्या टप्प्यात मतदान केलं, तर त्यानंतर आता तेलंगणातील आदिलाबाद मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान केलं। 14 गावातील गावकऱ्यांना दोन्ही राज्यात मतदान करण्याचा विशेष अधिकार आहे। हे विशेष। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वादग्रस्त मराठी भाषिक 14 गावातील नागरिकांनी 4 मतदान केंद्रावर तेलंगणाच्या आदिलाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 12 मार्चला मोठ्या उत्साहात मतदान केल्याचं दिसून आलं। विशेष म्हणजे याच मतदारांनी 19 एप्रिलला महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाचा हक्क बजावला होता। तेलंगणा राज्यातील आदिलाबाद या लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस श्रीमती सगुणाबाई आत्राम, TRSचे सकू आत्राम उमेदवार आहेत, तर भारतीय जनता पार्टीचे नागेश गेडाम उमेदवार आहेत व इतरही काही पक्षाचे व अपक्ष असे 7 उमेदवार या निवडणूक रिंगणात आहेत। या निवडणुकीत 3 पक्षात मोठ्या चुरशीने लढत असेल तरी काँग्रेस आणि भाजपमध्येच लढत असल्याचं चित्र येथील नागरिकांनी सांगितलंय। भोला पठार या मतदान केंद्रावर गौरी कामतगुडा, रामनगर, लेंडीगुडा येथील 806 नागरिकांपैकी 515 नागरिकांनी मतदान केलंय, तर अंतापूर या मतदान केंद्रावर इंदिरानगर, पद्मावती, येसापूर, नारायणगुडा या गावातील एकूण 810 नागरिकांपैकी 551 नागरिकांनी मतदान केले, तर मुकदमगुडा या मतदान केंद्रावर महाराजगुडा येथील 715 नागरिकांपैकी 412 नागरिकांनी मतदान केलंय आणि तिकडे परमडोली या मतदान केंद्रावर कोठा, तांडा, शंकर लोधी, लेंडीगुळा येथील 913 पैकी 508 नागरिकांनी मतदान केलंय। या मतदान केंद्रांवर तेलंगणातील पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता। 100 मीटर अंतराच्या बाहेर वाहने लावण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केली होती, तर सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर मतदान झालं। या भागातील नागरिकांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या उत्स्फूर्त पद्धतीने मतदान करायला पाहिजे होतं तेवढं केलेलं नाही, पण येथील नागरिकांनी या तेलंगणाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं दिसून आलं। त्यामुळे महाराष्ट्र सरकार व लोकप्रतिनिधी पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्यामुळे आम्हाला तेलंगणामधूनच सर्व योजना मिळतात व शासन आणि लोकप्रतिनिधी हे आमच्या समस्या दूर करतात, अशी प्रतिक्रिया मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली। मोठ्या संख्येने 75% मतदान झाल्याचं येथील मतदान केंद्राध्यक्ष यांनी सांगितलं। आज तेलंगणाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालं। स्त्री आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने मतदान या ठिकाणी केलं। आम्ही मागील महिन्यातील 19 तारखेला महाराष्ट्रातही लोकसभेसाठी मतदान केलं व आज 13 तारखेला तेलंगणात देखील मतदान केलं। असे दोन्ही निवडणुकीचे मतदान आम्ही केले, तरी पण महाराष्ट्र सरकारपेक्षा तेलंगणा सरकार आमच्यासाठी चांगले असल्याचं मत तेलंगणातील अंतापूर येथील ग्रामपंचायत उपसरपंच श्री दत्ता उत्तम जाधव यांनी व्यक्त केलं। आज अंतापूर ग्रामपंचायतमध्ये तेलंगणा राष्ट्रमध्ये इलेक्शन होतं। त्या इलेक्शनामध्ये खासदाराची निवडणूक असल्यामुळं मागल्या 19 तारखेला महाराष्ट्रामध्ये झाली, तिकडं जास्तीत जास्त वोट झालं नाही। आमच्या तेलंगणामध्ये जास्त लोकांची वोटिंग इकडे भरपूर करू शकले, 75% वोटिंग इकडे तेलंगणामध्ये झाली। महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या सीमावादामुळे सीमेवरील 6000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या दुर्गम भागात असलेल्या या 14 गावांमध्ये दोन्ही राज्यांकडून प्रशासकीय कार्यालय स्थापन करण्यात आले। या ठिकाणी दोन्ही राज्यांतर्फे वीज, पाणी, रेशन कार्ड यासारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत। यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयापासून ते सरपंचापासून ते प्राथमिक सरकारी शाळा व आरोग्य सेवा केंद्रे बांधण्यात आले आहेत। या 14 गावातील ग्रामस्थांकडे 2 मतदार ओळखपत्रे आहेत। त्यांची नावे दोन्ही राज्यांच्या मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये आहेत। त्यामुळे 14 गावातील लोकांना लोकसभेसाठी एका महिन्यात दुहेरी मतदान केल्याचं पाहायला मिळालं। देशोन्नतीचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद उंदीरवाडे यांचा हा रिपोर्ट तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये कळवा। पुन्हा भेटूयात नवीन विषयासह। तोपर्यंत पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।